हॅलो फ्रेंड्स, राधे राधे जय श्री कृष्ण. मी आहे ईश्वरी. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे, सो प्लीज सपोर्ट मी. या चॅनलवर तुम्हाला रोजची दिनचर्या, चांगले वाईट अनुभव, वेगवेगळ्या गोष्टी, कॉमेडी आणि मोटिवेशनल व्हिडिओज, तसेच माझे वेगवेगळ्या प्रकारच्या हॉबीज मी इथं शेअर करणार आहे. तर पाहायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. नेहमीप्रमाणे लवकर उठून आवरून झाल्यावर सर्वांच्याच घरी देवपूजा असतेच. त्याचप्रमाणे माझ्या घरीसुद्धा देवपूजा चालू होती. आणि आज मंगळवार म्हणून अन्नपूर्णा मातेची पूजा करायची होती. शिवाय देवांच्या मूर्त्यासुद्धा स्वच्छ करायच्या होत्या. बरीच लोक तांबे पितळेची भांडी घासायला पितांबरी वापरतात. त्याचबरोबर देवांच्या मूर्त्यासुद्धा पितांबरीनेच घासतात. पण मला हे थोडं चुकीचं वाटतं. त्यामुळे मी या पद्धतीने मूर्ती स्वच्छ करते. तर मी यासाठी इथे दही, मीठ, लिंबू यांचं मिश्रण घेतलं आहे. लिंबाच्या सालीने किंवा कापसाने घासून घेते. मला सांगा, जर आपण आपल्या शरीरासाठी पितांबरी वापरत नाही तर देवासाठी का बरं? देव कुठे काय बोलतो? बिचारा सगळं सहन करतो. देवाने एक दिवस बोललंच पाहिजे, थांब, उद्या तुला पण पितांबरीनेच घासतो. काय होईल बरं? घाबरू नका, गंमत केली. पहा, इथं माझी देवपूजासुद्धा झाली आहे. त्यानंतर मी मस्त मारी बिस्किटसोबत चहा घेतला. आमच्याकडे दुपारचं जेवण लवकरच असतं, त्यामुळे लगेच वरण भाताचा कुकर लावून घेतला. त्यातच एक बीट उकडून घेतलं. कोशिंबीर खायची सवय, पण कंटाळा फार आला होता, म्हणून असे स्लाईस कट करून घेतले. नेक्स्ट टाईम तुम्हाला कोशिंबीरची रेसिपी नक्की सांगेन हां. वरण, भात, भाजी, पोळी. चला, माझा स्वयंपाक पण तयार झाला. दुपारचं जेवण हे 12पर्यंत झालंच पाहिजे. आपल्या शरीरासाठी चांगलंच असतं. जेवणं झाल्यानंतर मी लगेच किचन आवरून घेतलं. त्यानंतर उरलेला वेळ मी माझ्या मशीनच्या कामासाठी वापरते. तर आज मी ही ओटी बॅग बनवली. खूप सोप्या पद्धतीने आणि उरलेल्या कापडापासून तुम्ही देखील तयार करू शकता. यामध्ये सहज एक नारळ आणि ब्लाऊज पीस राहील अशा पद्धतीने केली. माझ्याकडे आत्ता नारळ नाही आहे, त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीने डेमो दाखवते. तर असा होता माझा आजचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राधे राधे जय श्री कृष्ण.